गुड मॉर्निंग भावांनो. रेडी झालेलो आहे आणि आता शॉपवरती म्हणजे जॉबवरती जायला निघालेलो आहे. सो चला पटापट निघूया. टाईम बघू शकता तुम्ही, ऑलमोस्ट 9:20 झालेले आहेत. सो चला पटापट निघूया शॉपवरती जायला. बघूया कामाचा लोड काय असणार आहे आज, काय काम आहे काय काम नाही आहे ते पण बघूया आणि शक्य होईल तेवढं आज काम संपवायचा प्रयत्न करूया, कारण की उद्या घेणार आहे मी सुट्टी. सो चला भेटूया पटापट बाईकवरती. तो भावांनो फायनली गाडी कोल्ड स्टार्ट झालेली आहे. पटापट ग्लव्ज घालूया, गाडीवरती बसूया आणि निघूया कामाच्या दिशेने आणि बघूया कसा काय विषय आहे आज कामाचा, काय सीन आहे ते. चला ग्लव्ज घालून रेडी निघूया आता शॉपवरती जायला. सो फायनली एरियातनं बाहेर निघालेलो आहे आणि आता रोड क्रॉस करून पटणीला पोचूया. इकडे ॲज युजल दररोजसारखी ट्रॅफिक आहे, काही हरकत नाही. पोचूया पटापट शॉपवरती. थोडंसं पुढे जाऊन मला परत कनेक्ट करतो मी. सो फायनली पोचलोय शॉपवरती. गाडी लावून घेऊया पटापट. अजूनपर्यंत कोणीही आलेलं नाही. किरण भाऊ आलेला दिसतोय. सो चला पटापट गाडी लावून घेऊया. अजून कोणी सर वगैरे आलेलं नाही आहे. वेट करूया सरांचं. पटापट गाडी लावून घेऊया. शॉपवरती शॉप अजून काय ओपन झालेलं नाही आहे. सरांचा वेट करतो आपण. बघूया आता सर किती वेळामध्ये येतात. सर आले की फटाफट शॉप ओपन करूया. कालची जी इनोवा क्रिस्टा आहे तिला अजून फायनल करायचं आहे. सो ती गाडी पण आपण फटाफट फायनल करूया. ती गाडी पण 12 वाजेपर्यंत आज डिलेवरी द्यायची आहे. त्याचसोबत XL6 इंटिरियर व्हॅक्युमिंग वगैरेचं काम बाकी आहे, जिला आपण काल सिरॅमिक कोटिंग केलेली, ती पण गाडी पूर्ण फायनल करूया. त्याचसोबत जी अल्काझर होती आपल्याकडे आलेली, तिचा पण आपल्याला PPF रिमूव्हलचा अप्रुव्हल आलेला आहे. सो त्याचं पण PPF रिमूव्हल करायला चालू करूया. भेटूया थोड्या वेळाने. सो फायनली सगळी टीम आलेली आहे. गाड्या बाहेर काढून झालेल्या आहे आणि क्रिस्टाचं काम परत चालू केलं आहे आम्ही. तुम्ही पाठीमागे बघू शकता गाडीवरती सगळे सोलमार्क्स दिसत आहेत, त्याच्यामुळे परत एकदा ग्लेज मारायला लागणार आहे गाडीला. इकडे आपली XL6 पण सिरॅमिक करून पूर्ण फायनल झालेली आहे. गाडीचा आतमधनं व्हॅक्युमिंगचं वगैरे सगळं काम करायचं आहे. सो चला लागूया पटापट कामाला. मी पण चाललो आहे सेक्टर 9 मध्ये एक स्विफ्ट पिकअप करायची, तिचं पण इंटिरियर एक्सटिरियरचं काम आहे. सो चला पटापट निघूया गाडी पिकअपसाठी. सो फायनली भावांनो गाडी भेटलेली आहे. आपण गाडीमध्ये बसलेलो आहे आणि आता निघूया शॉपच्या दिशेने. चलो. सो फायनली भावांनो चाललोय मी आता शॉपच्या दिशेने गाडी घेऊन. एकदम पद्धतशीर मध्ये आज सगळी फोटो व्हिडिओची कामं मला काही करून कोणत्याही परिस्थितीमध्ये उडवायची आहे, कारण की उद्या आणि परवा 2 दिवस सुट्टीवरती असणार आहे मी. सो शॉपवरती जाऊन सगळ्यांना कामं वाटून देऊया आणि आपण पण बसूया फोटो व्हिडिओ एडिटिंगच्या कामासाठी आणि सगळी कामं फर्स्ट हाफच्या पहिले संपवण्याचा प्रयत्न करूया. सो चला शॉपवरती पोहोचून भेटूया. हो भावांनो, इकडे आपलं फोटो व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे. कस्टमर्सला पण सोबत आपण पाठवतोय सगळे फोटो व्हिडिओ आणि PC मध्ये पण सेव्ह करतोय. बाहेर फ्लोअरवरती जर बघायला गेलं तर एक रॉयल एनफिल्डची गोवन क्लासिक आलेली आहे, तिचं आपल्याला सिरॅमिकचं काम करायचं आहे. सो हे काम संपवतो पटापट आणि तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. त्या गाडीची कंडिशन कशी आहे, काय गाडीचा कलर एवढा सुंदर आहे. सो ते सगळं दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळाने. सो फायनली भावांनो आपला फोटो व्हिडिओचं काम संपलेलं आहे. इकडे इनोवा क्रिस्टाचं हे पॉलिशिंगचं काम पण पूर्ण झालेलं आहे, फिनिश झालेली आहे गाडी. गाडीचे फिनिश बघू शकता तुम्ही, एकदम लल्लनटाप शोरूम कंडिशन.
बाहेरनं जशी आहे तशीच आतून पण आहे एकदम कडक कंडिशन मध्ये गाडी. तसंच इकडे स्विफ्टचं पॉलिशिंगचं काम चालू आहे. इकडे जे मी तुम्हाला बोललो रॉयल एनफिल्डची गोवन क्लासिक आलेली आपल्याकडे, तिचं वॉशचं काम चालू आहे. आता गाडीचा कलर तुम्ही बघू शकता, पर्पल कलर आहे आणि एवढा सुंदर कलर आहे. सो चला बघूया आता पुढे कसा काय विषय आहे. एक बे खाली झाला की आपण अल्काझरला वरती घेऊया. तिचा पण PPF काढायला घ्यायचा आपल्याला. गाडी सध्या उन्हात आहे, जेणेकरून थोडंसं हीट होऊन PPF थोडासा लूज होईल आणि इझिली निघून जाईल. तो फायनली बघू शकता तुम्ही गोवन क्लासिकचं वॉशचं काम झालेलं आहे. कलर बघा किती सुंदर आहे. कलरमधले स्पार्कल्स पण एकदम मस्तपैकी दिसून येत आहेत. गाडीचं पॉलिशिंगचं काम पण झालेलं आहे. ते काय आपल्याला दाखवायला नाही जमलं कारण की आपण त्याला आतमध्ये फोटो व्हिडिओचं काम करत होतो. सो फायनली भावांनो इनोव्हा क्रिस्टा आपली फायनल झालेली आहे. गाडी पाठीमागे शूट वगैरे करून आपण पद्धतशीर पॅक करून ठेवले, तुम्ही बघू शकता. गोवन क्लासिक पण बाहेर उभी आहे. त्याच्यानंतर आपलं XL6चं पण शूट करून संपलेलं आहे. गाडी एकदम फिनिशमध्ये आहे. त्याचसोबत स्विफ्टचं पण पॉलिशिंगचं काम झालेलं आहे आपलं. पाठीमागे बघू शकता तुम्ही गाडी वॉशसाठी टाकलेली आहे. सो चला आता टाईम झालेला आहे 1:30 वाजलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता जेवायला बसूया. जेवण झालं का स्विफ्ट फायनल करूया. गोवन क्लासिकचं आपण सिरामिकचं काम संपवून घेऊया आणि गाड्यांच्या डिलिव्हरी देऊया. सो फायनली भावांनो इकडे आपल्या गोवन क्लासिकचं सिरामिकचं काम चालू झालेलं आहे. धीरज आणि किरण इकडे सिरामिक कोटिंग करतात गोवन क्लासिकचं. तुम्ही बघू शकता आपल्याकडे बाईकमध्ये जेव्हा आपण सिरामिक करतो त्या टाईमला आपण मेटल पार्ट्स लाईक तुमचा कलर, मेटल पार्ट्स, त्याच्यानंतर तुमचं गार्ड्स वगैरे आहेत ते, अलॉय व्हील्स, तुमचा इंजिन एरिया, सायलेन्सर, सगळं टोटल तुमच्या मीटर कन्सोलपासून सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो. त्याच्यामध्ये फक्त आपण सीट आणि टायरला काही सिरामिक कोट लावत नाही. सिरामिक कोटच्या जागी सीटला आपण लेदर कंडिशनर येतं ते लावतो आणि टायरला टायर ड्रेसिंग लावतो. तर ते इथे टायर बघू शकता तुम्ही एकदम रेट्रो टाईपमध्ये आहे आणि गाडी पण एकदम मस्त वाटते. त्याचबरोबर इकडे स्विफ्ट पण वॉश करून झालेली आहे. स्विफ्टचं पण फायनलचं काम चालू आहे. पन्ना भाई आणि माझी तिकडे स्विफ्टचं फायनल करतायत वॅक्स वगैरे लावून प्रॉपर एकदम. त्याच्यानंतर प्रया आणि मी आपल्या अल्काझरचं PPF काढायला चालू केलेलं आहे. तुम्ही फरक बघू शकता, हा PPF काढलेला आहे आणि इकडचा PPF काढायचा बाकी आहे. किती डिफरन्स आहे तुम्ही बघू शकता. सो चला पटापट आपण PPF काढायला घेऊया. सो भावांनो फायनली आपली स्विफ्ट पण एकदम कडक कंडिशनमध्ये रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता गाडीची फिनिश एकदम शोरूम कंडिशन. त्यात या गाडीचे अलॉईज बघा भावांनो, एकदम खतरनाक असे अलॉईज टाकलेले आहेत कस्टमरने आणि टायर पण थोडेसे अपग्रेड केलेले आहेत. मस्त वाटते गाडी. आणि तसंच इकडे आपल्या गोवन क्लासिकचं सिरामिकचं काम पण पूर्ण झालेलं आहे. तुम्ही गाडीचा फिनिश आणि गाडीचा लुक बघू शकता एकदम कडक मध्ये. त्याचबरोबर आपल्या इकडे अल्काझरचं PPF रिमूव्हलचं काम चालू आहे. एक साईड माझी 1 मिनिट एक साईड आपली ऑलमोस्ट PPF काढून झालेली आहे. माझी गम काढतोय. पन्नाबाई इकडे वन मॅन शो आणि प्रया PPF काढतात. हे बघा तुम्ही बघू शकता किती मेहनतीचं काम आहे हे. भावांनो पाठीमागं तुम्ही बघू शकता काम चालू आहे. धीरज आणि मी चाललोय जरा बाहेर. ऍक्च्युली सीन असा आहे की धीरजला घ्यायचा आहे iPhone 16. सो 17 घ्यायचा सॉरी
आता चाललेलो आहे फोन बघायला कोणाकडे स्टॉक अवेलेबल आहे नाही आहे आणि कॉस्टिंग पण काढायला चाललोय फोनची. कितीपर्यंत कॉस्टिंग जाते ते बघूया. कसा काय ते पुढे तुम्हाला अपडेट करतो आणि भेटतो. माझी टोपी उडते. सो चला भेटूया थोड्या वेळाने. सो भावांनो भाऊ आपला फुल एक्साइटेड आहे. भावाचा आयफोन 16 येतोय 128 GB ब्लॅक कलर मध्ये. भावाने जस्ट ऍडव्हान्स पाठवलाय माझ्याकडे. जस्ट ऍडव्हान्स मला पाठवलाय. बाकीचं जे पेमेंट आहे ते आपण शॉपवरती जाऊन मित्राच्या त्याला कॅश देणार आहे. आणि त्यात तुम्ही बघू शकता की इकडे अलकादाचं PPF करायचं काम चालू आहे. गम करता करता हालत खराब होते. सो फायनली भावांनो शॉप आपण बंद करतोय आणि स्विफ्ट यायचा वेट करतोय. स्विफ्ट घेऊन निघायचं आहे आपल्याला. आणि त्यात आज धीरज तर खूप एक्सायटेड आहे बिकॉज भावाचा आज आयफोन 16 येणार आहे. त्याच्यामुळे आज भाऊ फुल म्हणजे फुल एक्सायटेड आहे. भावाला फक्त आता असं झालंय कधी गाडी येते आणि कधी घरी निघतोय आपण. सो बघू शकता फायनली शॉप केलेलं आहे बंद. आपण सगळीकडे थांबलेलो आहे आणि आता आपली इकडे सगळे फेस ID दाखवत आहेत आणि लॉग आउट करतायत आजचं. हे तुम्ही बघू शकता इकडे असं हे असं माझं पण दाखव. माझं स्कॅन नाही होते. सो झालेलं अशा प्रकारे आपलं स्कॅन. आणि चला निघूया आता. सो फायनली भावांनो आपण आलोय रवीच्या शॉप वरती. पाठीमागे बघू शकता तुम्ही चेकिंग मोबाईल आणि आपला भाऊ इकडे उभा आहे. भावाची एक्साइटमेंट लेवल खूप हाय आहे सध्या. भावाचा आयफोन 16 फायनली आलेला आहे. रवीने एकदम अर्जन्सी मध्ये आपल्याला मागवून दिलेला आहे. भावाचा पेटी पॅक 16 तुम्ही बघू शकता. भाऊ फुल कहर करतोय. सो चला पटापट रवीला पेमेंट करूया. फोन ओपन करूया आणि निघूया. सो फायनली भावाने पेमेंट केलेलं आहे. शेट इकडे फुल मोस्ट आहेत आणि भावाची एक्साइटमेंट लेवल. भाऊ आपला 1 महिन्यापासून वेट करतोय. फोन घ्यायचा आहे. फायनली भावाचा आज फोन आलेला आहे शेवटी. चला बाकीचं उरलेलं सगळं पेमेंट करूया पटापट. फायनली भावाचा पेमेंट वगैरे सगळं झालेलं आहे. भाऊ आपला फोन अनबॉक्स करतोय. कडक एकदम पेटी पॅक खोल. चालू कर. सो फायनली भावाचा फोन झालेला आहे चालू. भाऊ म्हणजे आज खूप एक्साइटेड आहे. घरी आता भावाच्या या अनबॉक्सिंगच्या व्हिडिओ पाठी पण ते सॉन्ग नाही का जिद्द होती म्हणून धावलंय करून ते गाणं लावूया आपण. हो फायनली भावाचा फोन आपल्या हातामध्ये आलेला आहे. एकदम माझ्या पण आता खाजायला लागलेली आहे. घेऊन टाकूया म्हणून पण सध्या नाही. फायनली भावांनो धीरजचा फोन घेऊन झालेला आहे आणि आता आपण निघूया पटापट घराच्या दिशेने. कारण की मला झालेला आहे लेट. घरी जाऊन पडणार आहेत मला शिव्या. सो मी आता 200च्या स्पीडने डायरेक्ट घरी पोहोचणार आहे. चलो बाय बाय भेटूया घरी पोहोचून. भावांनो फायनली घरी येऊन फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता चाललो आहे सरांच्या घरी गाडी घ्यायला. गाडी घेऊन निघायचं आपल्याला टुवर्ड्स मुंबई. नाईटला मुंबई दर्शन करायला आणि माझ्याबरोबर आहे बारका. सो चला आता पटापट जाऊया सरांच्या घरी. मी आणि बारका चाललोय पुढे गाडी घेण्यासाठी. बाकी त्यांची अजून तयारी सगळी बाकी आहे. सो आपण गाडी काढून पटापट रोडच्या अपोजिट साईडला येऊन उभं राहूया. तोपर्यंत हे सगळे येतील. इकडनं विक्रोळीला जायचं आपल्याला पहिले पण्याला घ्यायला. इकडनं मग पुढे सांताक्रूजला जायचं हर्षूला घ्यायला आणि नंतर मग मॉर्निंग्स वगैरे सगळं फिरूया. सो चला भेटूया गाडीमध्ये बसल्यानंतर. सो फायनली भावांनो निघालो आपण
मुंबई फिरायला गाडीमध्ये आहे, सगळे बसलेले आहेत. आता पहिलं स्टॉप आपलं विक्रोळी असणार आहे. विक्रोळीवरनं पण्याला आपल्याला पिकअप करायचं आहे. तिकडनं जायचं आहे आपल्याला सांताक्रूजला. सो चला, पुढे पण्या भेटला की पण्याच्या हातात फोन देणार आहे आणि त्याला सांगणार शूट करायला, बिकॉज मी ड्राईव्ह करतोय. भेटूया थोड्या वेळाने. हो, फायनली भावांनो आपण सांताक्रूजला पोहोचलेलो आहे. मावशीच्या घरी चाललेलो आहे. पाठीमागे सगळी आपली गँग आहे. सो चला पोहोचूया पटापट मावशीच्या घरी. तिकडनं हर्षूला घेऊया आणि निघूया मुंबई फिरायला. फायनली आपण जुहू चौपाटीवर जुहू दारावरून हर्षूला घेतलेला पिक केलेला आहे आणि इकडनं निघालोय आता आपण मरीन ड्राईव्हला. तिकडे जाऊया, बघूया काय सीन आहे, थांबायला भेटतंय का. मावशीला आज आपण मरीन ड्राईव्ह दाखवूया, फिरवूया थोडंसं. तिकडनं कोस्टल रोड पकडून आपण निघूया डायरेक्ट घराच्या दिशेने. भेटूया मरीन ड्राईव्हला पोहोचल्यानंतर. फायनली सिलिंगला आहे आता. मस्त पैकी काचा पिचा सगळ्या खाली आहे गाडीच्या. मस्त हवा खात चाललोय. फायनली भावांनो मरीन्सला पोचलेलो आहे मी. मस्त पैकी इकडे तुम्ही बघू शकता, समोर गाडी उभी आहे आणि आपली सगळी पब्लिक येते, त्याचा वेट करतोय मी. सो थोडा वेळ बसूया इकडे, व्ह्यूचा थोडा आनंद घेऊया आणि निघूया परत घराच्या दिशेने. जाताना कोस्टल रोड दाखवायचा आहे यांना. सो आपण कोस्टल रोडने निघणार आहे. आजचा व्लॉग खूप मोठा होणार आहे आय नो, बट ठीक आहे. आज सगळे फॅमिलीवाले आलेले आहेत. सगळ्यांना मुंबई फिरवायची होती. त्यात मम्मी पप्पांना घेऊन नाही येऊ शकलो, हे थोडंसं वाईट वाटतंय बिकॉज गाडी छोटी होती आपल्याकडे. ठीक आहे, काय हरकत नाही, नेक्स्ट टाइम मम्मी पप्पांना घेऊन येईल. सो चला भेटूया थोड्या वेळाने. सो फायनली भावांना आपण घराच्या दिशेने निघालोय कोस्टल रोडला. आता मस्तपैकी चाललोय. पुढे आपल्या पोर्शे काय नाही चालू आहे म्हणजे चालली आहे. भावांनो फायनली गाडी लावलेली आहे आणि आपण एका एरियामध्ये पोहोचतोय. माझ्यासोबत पाण्या तुम्ही बघू शकता. आम्ही चालत खूप एन्जॉय केलेलं आहे मस्तपैकी. खूप दिवसानंतर आम्ही रियुनियन झालो. तरी पण आमचे ते एक हाय रिच्युअल, एक जण कोणतरी मिसिंग राहायलाच पाहिजे, त्याशिवाय ते पूर्ण होत नाही. मिसिंग राहण्यापेक्षा हागणार म्हणजे हागणारे फिक्स असतात. सो चला आता पटापट घरी पोचूया, व्लॉग एडिट करूया. भूक लागली आहे, परत जेवून निघालेलो तरी पण. सो परत जाऊन काहीतरी हादरणार आहे, व्लॉग एडिट करणार आहे आणि झोपणार आहे. सो चला आजचा व्लॉग आपण इकडेच एंड करूया. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बघूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये आपल्याला कितपत शूट करायला भेटतंय. भरपूर कंटेंट आहे, बट ते शूट करायला भेटतील नाही भेटतील आपल्याला माहिती नाही, कारण की सगळे फॅमिलीवाले असणार आहेत आणि सध्या तरी मी फॅमिलीवाल्यांना कोणाला ब्लॉगमध्ये इन्व्हॉल्व करत नाही आहे. सो बघूया कितपत शूट करायला भेटतं आपल्याला. हां, फिरतानाचं जे काय आहे ते शूट करू आपण. गाडी चालवतानाचं, इकडे तिकडे हिंडताना उंदरतानाचं सगळं शूट करूया आपण. सो चलो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळी आपण. आत्तासाठी बाय बाय, टेक केअर, गुड नाईट आणि स्वीट ड्रीम्स.